नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनिअर प्रसन्न भोरे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 35 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. अर्थात एखादी व्यक्ती 35 वर्ष अविरतपणे एका क्षेत्रात कार्यरत असतील, तर त्यांचा अनुभव, त्यांनी केलेल्या साइट्स हे सगळंच नक्की ऐकण्यासारखं असतं. आपण नेहमी म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड खूप वास्ट आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये अनेक व्हर्टिकल्स आहेत. पण त्यातले ऑलमोस्ट सगळे व्हर्टिकल्स सरांनी ट्राय केलेले आहेत. म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं काम करून झालेलं आहे. आजवर शेकडो प्रोजेक्ट्सचा त्यांचा अनुभव आहे. स्वतः काय म्हणतो स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधली त्यांची मास्टरी त्याही प्रकारे आहे. त्यामुळे हा त्यांचा एकंदर प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना सुरुवात करूया, कारण मला माहिती आहे की एवढा मोठा प्रवास आहे, त्यामुळे तो काही मिनिटात उलगडणं हे तसं अवघड आहे. तरी त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त आम्हाला तुमच्याकडून जे घेता येईल आणि तुमचे अनुभव ऐकता येईल तेवढे अनुभव ऐकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. बरोबर. तर त्यातला पहिलाच प्रश्न अर्थात असा आहे की तुमची एकंदर शैक्षणिक पार्श्वभूमी आम्हाला ऐकायची, कारण NIT सारख्या महत्वाच्या संस्थेतनं तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हो. त्यामुळे साधारणपणे शाळा, कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग कडे वळण्यामागचा प्रेरणा कुणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळलात? खरं. आणि सगळ्यात महत्त्वाचे, त्याच्यानंतर तुम्ही मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. त्यामुळे तो पण प्रवास कसा होता एका अर्थानं? सो KG टू PG असा सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे तुमचा. सर्वप्रथम तर माझं शिक्षण जे झालेलं आहे ते ओझर टाउनशिपला झालेलं आहे. 12वी पर्यंतचं HL टाउनशिपच्या शाळेमध्ये, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या. हं. त्याच्यानंतर 12वी नंतर काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो, तसा मलाही होता. पण माझे मामा BE मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, दुसरे मामा ME मेकॅनिकल. ते म्हणाले की अरे आपल्या घरात इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, तू सिव्हिल इंजिनियर बन. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि त्यांच्या प्रेरणेने मग मी सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जायचं नक्की केलं. पुण्याची ॲडमिशन माझी पहिल्या कॉलला लागली नाही. माझे PCM मध्ये 89.3 होते. हं. 89.6 वरती पहिली लिस्ट क्लोज झाली. हो, हो. मग त्याच्यामुळे मी रिजनल कॉलेज, जे बी ग्रेड कॉलेजेस असतात, A ग्रेड कॉलेजेस आर IITs, B ग्रेड कॉलेजेस आर NITs नाऊ, आणि मग स्टेट कॉलेजेस येतात थर्ड लेवलला. रँकला. मग सुरतला ॲडमिशन मिळत होती मला आणि मग मी सुरतला ॲडमिशन घेतली. सिव्हिलच करायचं होतं, त्याच्यामुळे ॲडमिशन तिथं आरामात मिळाली आणि नंतर सिव्हिलला कंटिन्यू पण राहिलो. त्या काळामध्ये मला स्ट्रक्चरल विषयांमध्ये विशेष आवड होती. मला पहिल्यापासून आणि आता पण गणित या विषयाबद्दल खूप आस्था आहे, खूप प्रेम आहे. आणि स्ट्रक्चरल ॲनालिसिस आणि डिझाइन या विषयामध्ये गणितमोड भरपूर करावी लागते, समजून घ्यावी हां. लागते. तर त्यामुळे मग मी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करायचं ठरवलं मास्टर्ससाठी. इन्सिडेंटली त्याच कॉलेजमध्ये मी मास्टर्स केलं. मास्टर्स करत असताना कॉलेजनी मला लेक्चरर म्हणून जॉब ऑफर केला. मी कॉलेजला 1 वर्ष लेक्चरर होतो. नंतर मग महाराष्ट्रात परत यायचं या इच्छेमुळे मी परत इकडे आलो. पुसदला 1 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरशिप केली. 6 महिने नागपूरला VRCला लेक्चरशिप केली. हं. लेक्चरशिप मध्ये येण्याचं कारण होतं की मला स्वतःला गव्हर्नमेंट जॉबला जायचं नाही, असं त्यावेळेस मी कॉलेजमध्ये असताना असं म्हणायचं की सिव्हिलचं डेफिनेशन काय, तर करप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. बापरे! आणि मनामध्ये होतं की नाही, आपल्याला त्या इमेजनी जीवन जगायचं नाहीये. कोणी आपल्याकडे त्या नजरेने किंवा त्या दृष्टीने पाहत असेल तर ते आपल्याला बोचत राहील. आपण तसं काही जीवन जगायचं नाहीये. बरोबर. मग त्याच्यातून मार्ग होता की लेक्चरशिप करणं. मी 3-1 वर्ष लेक्चरशिप करायचा प्रयत्न केला. पण तो करत असताना जाणवलं की चॅलेंजेस कमी आहेत. हं, हं. तोचपणा जास्त आहे. हां. मग मी दुसरा व्यवसाय आता काय करू शकेल हा विचार करत असताना स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी, कन्स्ट्रक्शन्समध्ये इंटरेस्ट होताच. तर मग स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीकडे वळालो आणि 93 जानेवारीला नाशिकमध्ये माझे मित्र आहेत गुणवंत चौधरी, जे माझ्याबरोबर ME करत असताना वर्गमित्र होते. त्यांच्यासोबत व्यवसाय सुरू केला. नंतर आम्ही जवळपास 15-16 वर्ष एकत्र व्यवसाय केला. गुणवंत स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीला
कंटाळले, चालू ठेवलं आणि आजपर्यंत स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी करतो. क्या बात! फार वेगळ्या प्रकारचा असा प्रवास आहे. म्हणजे तुम्ही म्हटला तरी ती बी ग्रेडची तरी असं आम्ही म्हटलं किंवा आयुष्यात असे काही टर्निंग पॉइंट येतात आणि त्या संध्या जर आपण घेत गेलो त्याप्रमाणे तर नक्कीच पुढं बरोबर. त्याची वेगळी वाट असते आपली आणि ते आपल्यालाही माहीत नसतं की अशी काही होईल. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. हो. त्यातला पहिलाच प्रश्न असा महत्त्वाचा आहे की एवढं चांगलं शिक्षण घेतल्यानंतर ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण तुम्ही काही वर्ष होता. अर्थात एवढं सगळं नॉलेज एकत्र केल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा साईटवर जातो, तेव्हा आपला सामना होतो त्या अनस्किल्ड लेबरशी. बरोबर. आणि मग तिथं गेल्यानंतर कळतं की अरे यांना तर यातले बेसिक्स पण अजून माहीत नाहीयेत. करेक्ट. आणि मग अशा वेळेला जर त्यांना माहीत नसताना काम दिलं गेलं तर दुर्घटना सुद्धा होऊ शकते. हो. तर तुम्ही ही परिस्थिती सगळी कशी हाताळली एवढे वर्ष? खरं आहे. आपल्याकडे तसं पाहिलं तर शेतीनंतर बांधकाम क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे. हं, हं. आणि या क्षेत्रामध्ये स्किल्ड लेबर क्वचितच पाहायला मिळतं. आता तरी परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. आजच्या 30 वर्षापूर्वी, 32 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली, त्यावेळेस स्किल्ड लेबरचं प्रमाण अतिशय कमी होतं. पण एक आहे की आपण त्यांना प्रेरित करायचं चांगलं काम करण्यासाठी हं. आणि त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. कारण भरपूर वेळेला आपल्याला अपेक्षित नसलेल्या पद्धतीने ते काम करायचा प्रयत्न करायचे बरोबर. आणि मग त्यांना त्याच्याकडे वळवण्यासाठी ते तसं का हे समजावून सांगायचं त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये. हं, हं. कुठेही हा इगो न ठेवता की मी इंजिनियर आहे, मला सगळं समजतं, मग मी म्हणेल तसंच तुम्ही करायला पाहिजे. बरोबर. हे न करता हे मी सांगतोय याच्यानी काय फायदा होणार आहे, तुमचं काम कसं सोपं होणार आहे, चांगलं होणार आहे आणि जे काम होतंय आणि हे काम ज्यांच्यासाठी होतंय त्या सगळ्यांचा याच्यातून कसा फायदा होणार आहे, हं, हं. हे त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की माझा अनुभव आहे की 100तले 95-98 लोक लगेच बदल करून चांगलं काम करायचा प्रयत्न मग करतात. क्या बात! दुसरा त्याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा रेसिडेन्शियल मधलाच कदाचित असेल हो. किंवा इतर फील्डमध्ये तो लागू आहे का नाही ते पण तुम्ही सांगाल. हं. की बऱ्याचदा असं कस्टमरकडनं किंवा क्लायंटकडनं एक वाक्य असतं ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. आणि आता एवढ्याच बजेटमध्ये हे सगळा प्रोजेक्ट ॲडजस्ट करा किंवा त्याची ॲडजस्टमेंट कशीही करा. खरं आहे. पण क्वालिटी हॅम्पर होऊ देऊ नका. तर बरोबर. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? 1-2 उदाहरणासकट काही सांगू शकता? हा खूप तसा पाहिला तर गहन विषय आहे हो. आणि आपली जी मानसिकता आहे, भारतीय माणसाची मानसिकता आहे हं, हं. की आपल्याला कमी खर्चामध्ये समोरची वस्तू मिळायला पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये भरपूर वेळेला असं असतं की ॲज स्ट्रक्चरल कन्सल्टंट मला एंड युजर पण माहिती नसतो. बंगला बांधत असताना तरी मी कोणातरी व्यक्तीसाठी तो बंगला बांधत असतो. हं, तिथं समजवणं हे आणि ती व्यक्ती पण भरपूर वेळेला लगेच ॲक्सेप्ट करते की नाही हे चांगलं असेल तर आपण हे स्टील घेऊ किंवा हे सिमेंट वापरू किंवा कामाची पद्धत ही वापरू. पण बिल्डर जेव्हा हे करतो त्यावेळेस बिल्डर बहुतांश वेळेला मला प्रॉफिट किती मिळणार आहे, हं, हं. माझा किती फायदा होणार आहे, याच्याकडे जास्त लक्ष असतं. आणि ॲज स्ट्रक्चरल कन्सल्टंट मी म्हणतो की मी जरी बिल्डरनी अपॉइंट केलेला आहे, बिल्डर मला पेमेंट करतोय, हं. पण मी त्या एंड युजरसाठी काम करायचा प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. कारण जरी त्याला माहिती नाहीये की या प्रोजेक्टचं डिझाइन प्रसन्न भोरेंनी केलेलं आहे, हं, हं. तरी पण त्याच्या मनात कुठेतरी असतं की कोणीतरी हे काम चांगलं केलेलं असणार हं, हं. आणि मग ते चांगलं न करणं हे आपण करत असलेली एक अक्षम्य चूक आहे, हं. जी आपल्या हातून व्हायला नको. त्याच्यामुळे मी नेहमी हा प्रयत्न करतो की एंड युजरला नजरेसमोर ठेवून एथिकली, लीगली पण आणि हे सगळं करत असताना मग सर्वात मोठा कॅच असतो ते मी गरज नसताना पण जास्त स्टील टाकणं किंवा गरज हो, हो. नसताना पण जास्त खर्च होऊ देणं हे केलं हं, हं. तर मला कदाचित बिल्डर कामच देणार नाही. बरोबर. तर बिल्डरला पण हा विश्वास संपादन करून देणं की मी हे सगळं करत असताना तुमचा पण फायदा पाहतो आहे. काम चांगलं तर होतच आहे, कमी खर्चात चांगलं होतंय. तर याच्याबद्दल मी नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट जेव्हा मी स्वतःला स्ट्रक्चरल डिझायनर म्हणतो, तर त्याच्यामध्ये असतं की मी काहीतरी डिझाइन करत असतो. ते डिझाइन करताना मी एक गणित मांडत असतो. त्या गणितानुसार किती स्टील लागेल किंवा कॉलमची, बीमची, स्लॅबची साईज काय लागेल, फाउंडेशनची साईज काय लागेल, हे गणित मांडत असतो. त्या गणितातून मिळालेल्या उत्तरानुसार मी मग पुढची डिटेलिंग करत असतो. तर याच्यामध्ये मी जर कमी दिलं तर मग मी मे बी सेफ्टी बरोबर खेळतो आहे.
जास्त दिलं तर मी इकॉनॉमी बरोबर खेळतोय. पण मी जर डिझाईनच्या गणिताप्रमाणे केलं, तर मग ते डिझाइन योग्य आहे. मग त्याच्यामध्ये 1-2% फरकाने केलं, तर मी ना सेफ्टी हॅम्पर होऊ देते, ना हं. इकॉनॉमी हॅम्पर होऊ देते. म्हणजेच मी एंड युजरची पण पूर्ण काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आणि बिल्डरची पण पूर्ण काळजी घेतो. सेफ्टीच्या बाबतीत मी नेहमी बिल्डरला एक काउंटर क्वेश्चन करत असतो, की ठीक आहे, हे घर तुम्ही बनवून विकून टाकणार आहे. हं, हं. पण त्याच्या आधी जर काही दुर्घटना झाली, हो. तर तुम्ही त्याचे मालक आहे तोपर्यंत. हो, हो. त्याच्यामुळे तुम्ही तुमची पण सेफ्टी याच्यामध्ये मी पाहतो बघितली आहे पाहिजे. आणि ओव्हरऑल फॉर अ बेटर सोसायटी काम करायचा प्रयत्न माझा असतो. नक्कीच. असं म्हणतात त्यामुळेच, की एखाद्या डॉक्टरकडून चूक झाली तर एखादाच प्राण जाऊ शकतो. पण एखाद्या इंजिनिअर किंवा अशा याच्याकडनं चूक झाली तर शेकडो प्राणांच्या त्याच्यातनं हे होऊ शकते. हो. या माध्यमातून आणखीन एक तुमचा इतका वर्षांचा अनुभव आहे आणि हं. इथले नाशिकमधले आहात तुम्ही तर हे क्षेत्र बदलताना बघितलंय त्याप्रमाणे नाशिक जिल्हा पण तुम्ही बदलताना बघितलाय. त्या बरोबर. अनुषंगाने एक प्रश्न आहे, की एक स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून आणि एक काय म्हणतो या इथले नागरिक म्हणून पण, की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं एक इंजिनिअर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे, तर आपण नाशिकचा एक सर्वांगीण विकास पुढच्या 15-20 वर्षांमध्ये बघू शकतो? बांधकाम व्यावसायिकातला एक घटक म्हणून जर मी याचं उत्तर द्यायचा हो. विचार केला, तर कदाचित असं राहील, की आज जे काही बांधकाम होतंय, त्याच्यामध्ये बहुतांश बांधकामांमध्ये बऱ्यापैकी त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी असण्यामागचं कारण, की प्रशासन त्या बाबतीमध्ये कुठेही तसं लक्ष देत नाही. म्हणजे मी हे ॲज अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणतोय, हं, हं. की आर्किटेक्चरल प्लॅनिंग आणि याच्यामध्ये काही नियम जे आहेत, ते बरोबर पाळल्या जातायत की नाही हे पाहायला यू-डी-सी-पी-आर जे नियमांचं हे आहे, ते पाहायला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट किंवा रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज या आहेत. पण स्ट्रक्चरल डिझाइनच्या बाबतीमध्ये असं काहीही नाहीये. हं, हं, हं. आणि अपेक्षित असतं, की हे स्ट्रक्चरल डिझाइन आय-एस कोडनुसार व्हावं. हं, हं. पण अ, असं दिसून येतं, की भरपूर ठिकाणी याच्यावरती अ, बिकॉज ऑफ प्रेशर्स फ्रॉम हं, हं, हं. आर्किटेक्ट्स, बिकॉज ऑफ प्रेशर्स फ्रॉम बिल्डर्स हं, हं. आणि परत एक फिअर असतो. हं. आय डोंट वॉन्ट टू मिस आउट ऑफ द अपॉर्च्युनिटी हं, हं. म्हणून स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स भरपूर वेळेला कॉम्प्रोमाइजेस करतात. बरोबर. तर ते व्हायला नको आणि त्या दृष्टीने सरकारने पण, प्रशासनाने पण कुठेतरी काहीतरी एक रेग्युलेटरी बॉडी इंट्रोड्यूस करायला पाहिजे. हं, हं. कारण आपण ज्या बिल्डिंग्स बांधत असतो, हं, हं. त्या बिल्डिंग्स डेड लोड, लाईव्ह लोड हे 2 तर महत्त्वाचे लोड्स असतातच. पण याच्यासोबत विंड लोड आणि अर्थक्वेक लोड हे सगळ्यांना. 2 लोड्स असतात, जे साधारणपणे विंड लोड जे आहे ते बिल्डिंगच्या लाईफ सायकलमध्ये कदाचित 5 किंवा 10 वेळेलाच येतात. हं, हं. अर्थक्वेक लोड आहे जो कदाचित बिल्डिंगच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये येणार पण नाही, पण कदाचित उद्या पण तो येऊ शकेल. हं, हं, हं. तर ह्या लोड्ससाठी आपण जे डिझाइन करतो ते खरंच होतंय की नाही, हं, हं, हं. हे पाहायला आपल्याला त्या भूकंपाची किंवा त्या वादळाची वाट पाहावी लागते. बरोबर. पण त्याचे उत्तरं जेव्हा मिळतात, त्यावेळेस कदाचित आपल्याला भूजच्या भूकंपामध्ये आठवेल, की गुजरातमध्ये भुज किंवा अहमदाबाद, सुरतपर्यंत बिल्डिंग्स कोसळल्या होत्या. बरोबर. तर ती वेळ येऊ नये हं. यासाठी रेग्युलेटरी बॉडीजनी जर काही नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला, तर नक्कीच शहराच्या विकासासाठी चांगलं होईल. क्या बात है! फार महत्त्वाचा आणि प्रदीर्घ आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्देसूद तुम्ही मांडलेत. पण आता मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, या नजीकच्या काळामध्ये किंवा आताच्या या ह्याच्यामध्ये? अ, एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की मी नेहमी गमतीने म्हणतो, की स्ट्रक्चरल कन्सल्टंटनी दिलेलं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट हं, हं. हे तो जबाबदारी घेतो इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. पण ती बिल्डिंग खरंच स्टेबल होते आहे का याच्याबद्दल ते खरंच काही सांगत असतं असं नाहीये. हं, हं, हं. तर त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत, बरोबर. त्या प्रोसेसेस पण कुठेतरी मॉनिटर व्हायला पाहिजे. हं, हं. कमीत कमी जे प्रोजेक्ट्स मोठे आहेत,
मोठे प्रोजेक्ट्स म्हणताना मी आपल्या शहराच्या दृष्टीनं म्हणेल, की ज्या बिल्डिंग्स आज 24 मीटरपेक्षा मोठ्या आहेत, 8 हं. मजलीपेक्षा मोठ्या आहेत किंवा ज्या बिल्डिंग्स 1000 मीटर स्क्वेअरच्या प्लॉटपेक्षा मोठ्या प्लॉटवर बनतायत. हं, हं. तर त्या बिल्डिंग्ससाठी थोडी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. हं, हं, हं. ती बरोबर. घेतल्याने कदाचित सगळ्यांना चांगलं काम करायची, नियमाने काम करण्याची सवय लागेल आणि नक्कीच. त्याचा फायदा होईल. फायदा होईल. आणि आता एक थोडा अवघड प्रश्न असा आहे, की आत्तापर्यंत माझ्या ऑलमोस्ट 2500-2700 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत. बरोबर. पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडण्याची वेळ आली, की जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट, सर्वोत्तम नाही म्हणणार कारण प्रत्येक प्रोजेक्ट हा तुम्ही उत्तमच केलेला आहे. पण एक आवडीचा प्रोजेक्ट आहे जो करताना आनंद, समाधान जास्त वाटला, अभिमान वाटला किंवा जो कायम आठवणीत राहील, असा एक प्रोजेक्ट कुठला आणि त्या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती? तसा पाहिला तर मी एक आश्रमशाळेचं काम केलं होतं. हं. आजच्या 20 एक वर्षापूर्वी देवरे धामणे आर्किटेक्ट्स होते अच्छा. आणि नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावरती वाघेरा म्हणून ती आश्रमशाळा होती. तिच्याबद्दल जास्त लक्षात राहण्याचं किंवा अटॅच्ड वाटण्याचं कारण 2-3 कारणं आहेत. हं, हं. एक, त्या आश्रमशाळेचं मी जेव्हा डिझाइन दिलं, हं. त्यावेळेस मी पाहिलं की ती महाराष्ट्र सेवा संघ जी संस्था होती, जी हं. ती आश्रमशाळा बांधत होती, ती खरंच त्या गरीब विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना हं. अ, शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काही करत होती. बरोबर. तर मी माझं योगदान म्हणून त्या कामामध्ये फी घेतली नव्हती. हं, हं, हं. पण अ, सांगावसं वाटतं, की आर्किटेक्ट धामणे सर आहेत. त्यांना त्या कामांच्या अ, याच्यातून नंतर आदिवासी विभागाचे भरपूर कामं मिळाले. वाह! ते कामं त्यांनी मला सांगितलं, की "नाही प्रसन्न, आता या कामांवर तुझा पहिला हक्क आहे ॲज अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट क्या आणि बात! माझी इच्छा आहे, की हे कामं तू करावे." हं, हं. आणि मी त्यांच्यासोबत ते कामं केले. आणि ते करत असताना मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्रेन गोडाऊनचे आदिवासी विभागाचे डिझाइनसाठी गेलो होतो. आणि ते करताना आम्ही जेव्हा तिथं एक्झिस्टिंग ग्रेन गोडाऊन्स पाहायला गेलो, हं. तर अक्षरशः त्या कॅम्पसला घुसल्या-घुसल्या ती दुर्गंधी आणि तिथलं वातावरण पाहून अ, अशी कीव वाटत होती, किळस येत होता. बापरे! कीव होती, की अरे, आपल्यापैकी काही बांधवांना असं काही हं, हं. अन्न खावं लागतं का? अशा बरोबर. बरं. धान्यातून तयार होणाऱ्या गोष्टी खाव्या लागतात का? हं, हं. आणि मग ते पाहिल्यावरती मी आमचे आर्किटेक्ट्स देवरे सर जे होते, त्यांना मी हं. बोललो, की "सर, आपण जे बनवू, ते आपण ग्रेन गोडाऊन असं बनवू, की यातली कुठलीही त्रुटी त्याच्यामध्ये राहणार नाही. वाह! त्या ग्रेन गोडाऊनमध्ये एक थेंब पाणी येणार नाही, हं, त्याच्यामध्ये उंदरं आतमध्ये येणार नाही, हं. त्याच्यामध्ये पक्षी आतमध्ये येणार नाही, की पक्षी आतमध्ये बसून काही त्यांच्या विष्ठेने धान्यांमध्ये सडवणं, हे बरोबर, करणं बरोबर. होणार नाही." होणार नाही. आणि आम्ही तसं ग्रेन गोडाऊन बांधलं बरोबर. आणि ही गोष्ट जवळपास 2012-13 ची. हं. आणि आनंदाची गोष्ट ही आहे, आय टेक प्राईड इन सेइंग इट, नक्कीच. की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, आदिवासी विभागाने आणि पी-डब्ल्यू-डीनी हं. ते कामं पाहून सर्क्युलर काढलं, की याच्यानंतरच्या पुढच्या सगळ्या कामांमध्ये सेल्फ सपोर्टिंग रूफ्स वापरल्या जायला हं, पाहिजे हं. आणि अ, किंवा पी-ई-बी बिल्डिंग्स वापरल्या पाहिजे बरोबर. आणि हे सगळे जे रॅट ट्रॅप वापरणं हो, हो, हो. किंवा आतमध्ये पक्षी बसू शकणार नाही याची काळजी घेणं आणि लीक प्रूफ रूफ असणं ते याची पण काळजी घेतल्या जाईल याची हे करावं असं सर्क्युलर काढलं आणि त्याच्यानंतरचे सगळे ग्रेन गोडाऊन्स महाराष्ट्रभर आता त्या पद्धतीने होत आहेत. क्या बात है! फार येस. महत्त्वाचा बदल आहे आणि तुम्ही म्हणजे सांगितला ते इन्सिडेंट तो पण फार महत्त्वाचा आहे. हा माझ्या ते कायम आपल्या आयुष्यात ही आठवण कायम राहील, की अशा एखाद्या खरंय. प्रकल्पावर आपण काम केलंय आणि त्याच्यामुळे इतका मोठा बदल झालेला आहे. आणखीन एक प्रश्न म्हणजे बीइंग स्ट्रक्चरल इंजिनिअर स्टील सिलेक्ट करताना काय त्याचे पॅरामीटर्स जनरली तुम्ही बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे? अ, स्टीलचं कसं आहे, की काँक्रीट आणि स्टील हे तसे पाहिले तर 2 महत्त्वाचे घटक. हं, त्यातलं काँक्रीट जागेवरतीच बनवावं लागतं किंवा आता आर-एम-सीने येतं, पण तरी हं, पण ते जागेवरतीच बनतंय असं म्हणता येऊ हं, शकेल. स्टील जे आहे ते आपण दुसरीकडून विकत आणतो आणि त्याचे काही गुणधर्म जे आहेत, हं. त्याच्यावरून आपण ठरवतो, की कोणचं स्टील वापरायला पाहिजे. बरोबर. आता मी जेव्हा शिकलो,
इन्सिडेंटली शिकताना Fe250 म्हणजे माइल्ड स्टील जे आहे हीच ग्रेड वापरल्या जायची. शिकताना त्याच्या पलीकडे आम्हाला प्रश्नच नव्हते. शिकून बाहेर पडलो 88 साली, त्यावेळेस माहिती पडलं की नाही 415 ग्रेडचं स्टील पण येतं जे टॉर स्टील आहे, आणि हे टॉर स्टील वापरण्याने आपल्याला जास्त स्ट्रेसेस हे करावे लागतात. बरोबर. ते जवळपास 15-17 वर्ष वापरल्यानंतर मग 2005च्या दरम्यान TMT बार्स वापरू शकू हे माहिती झालं, आणि इन्सिडेंटली जालन्यातले एक ब्रँड होता, त्यांनी नाशिकमध्ये TMT बार्स लॉन्च केले. ते लॉन्च केल्यानंतर मी त्याच्यावरती पण अभ्यास केला, आणि मला लक्षात आलं की हेच फ्युचर आहे. अजून 1-2 वर्षांनंतर TMT बार मॅन्युफॅक्चरिंग जवळपास भारतामध्ये बंद होईल. टॉर स्टील बार आणि TMTच वापरल्या जाणार आहे. आणि तर आम्ही आता पाहतो की TMT बार वापरायचे आहेत. TMT बार वापरताना पण शक्य असेल तर 550 ग्रेडचे वापरायचे आहेत, आणि ज्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्स मध्ये 550D ग्रेडचं स्टील आम्ही वापरायचा प्रयत्न करतो. IS कोड प्रमाणे ते असायला पाहिजे. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी हे जे 2 महत्वाचे घटक आहेत, या दोन्हीकडे पूर्णपणे लक्ष देऊनच स्टील निवडायला पाहिजे. फक्त स्ट्रेंथ किंवा फक्त डक्टिलिटी न पाहता हे दोन्ही घटक ते स्टील आपल्याला परिपूर्णपणे देता आहेत हे पाहून मग आपण निवडत शकतो. बरोबर आहे. दुसरं आयकॉन स्टील वापरले तुम्ही आजपर्यंत कुठल्या प्रोजेक्ट? हो, आयकॉन भरपूर प्रोजेक्ट्स मध्ये वापरल्या जात आहे. आयकॉन DS नावाने ते देतात. डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ हे दोन्ही दिल्या जातं. बरोबर. आणि भरपूर प्रोजेक्ट्स मध्ये वापरल्या. तुमचा अनुभव कसा आहे? त्यांची डिलिव्हरी, अवेलेबिलिटी, कॉस्ट? अवेलेबिलिटी बद्दल तर काही अडचण नाहीये. डिलिव्हरी त्या भागामध्ये माझं लक्ष तेवढं जास्त नसतं, पण जे साईट वरती मी लोकांकडून ऐकतो की बिल्डर्स फक्त फोन करून भरपूर वेळेला विचारतात की सर हे 2-3 ब्रँड आहे, मग त्याच्यामध्ये भरपूर वेळेला आयकॉन पण असतं. मी म्हणतो की हो, आयकॉन पण घ्यायला काहीच हरकत नाहीये, स्टील चांगला आहे, आणि मग साईट वरती ते आयकॉन वापरतात. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, कारण मला माहिती थोडी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे की या क्षेत्रामध्ये जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात, जी पुढची जनरेशन येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर्वात मोठा सल्ला राहील की बी एथिकल. आपण जे करतो आहोत ते समाजामध्ये एक चांगला पायंडा म्हणून पाहायला जायला पाहिजे, या पद्धतीने काम करायला पाहिजे, आणि नवीन गोष्टी करण्याकडे पण कल द्या. कारण आजच्या 20 वर्षापूर्वीच्या टेक्नॉलॉजीज आणि आजच्या टेक्नॉलॉजीज, त्यावेळेसचे नोहाऊ, आजचे नोहाऊ हे वेगळे आहेत. तर नवीन गोष्टी हे करायला प्रयत्न करा. मी माझ्याबद्दल याच्यामध्ये फक्त 2-3 गोष्टी ऍड करतो. आजच्या 20-22 वर्षापूर्वी ज्यावेळेस नॅचरल सँड मिळायला कमी झाली, त्यावेळेस आर्टिफिशियल सँड किंवा मॅन्युफॅक्चर्ड सँड कडे वळणारा पहिला कन्सल्टंट नाशिक मधला मी होतो. क्या बात आहे. त्याच्यानंतर नाशिकमध्ये डर्क यांनी पोझोक्रीट किंवा फ्लाय ॲश मार्केटिंग सुरू केलं. त्यावेळेस बॅगच्या स्वरूपात पहिली बॅग विकत घ्या म्हणून सांगणारा नाशिक मधला स्ट्रक्चरल कन्सल्टंट मी होतो. आणि पोस्ट टेन्शन बिल्डिंग्स म्हणजे स्ट्रक्चरल याच्यामध्ये RCC बिल्डिंग आणि पोस्ट टेन्शन बिल्डिंग, तर PT स्लॅब्स, PT बीम्स वापरून आजच्या 20 वर्षापूर्वी पण पहिलं काम करणाऱ्यांपैकी मी होतो. तर आपण नवीन गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, आणि त्या आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये इम्प्लिमेंट करू शकलो तर त्या यांनी आपल्याला क्लायंटचा फायदा करून देता येतो. कारण नवीन टेक्नॉलॉजीज भरपूर वेळेला आपल्याला बाकी पण ऍडव्हान्टेजेस देऊन जातात. बरोबर. कॉस्ट ऍडव्हान्टेज पण असतो आणि स्पेस ऍडव्हान्टेज पण असतो या सगळ्या याच्यामध्ये. तर त्याच्याकडे अभ्यास करत, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन याच्याबद्दल माहिती घेत आणि लोकांच्या अनुभवातून शिकून पुढे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. वा, तो हे होते स्ट्रक्चरल इंजिनियर प्रसन्न भोरे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे क्षेत्र रोज बदलतंय, या क्षेत्रातही तंत्रज्ञान बदलतंय. सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे क्रस्ट सँड आलं, त्याच्यानंतर या ब्रिक्सचा ट्रेंड बदलला, आता RMCचा ट्रेंड बदलतोय, अजून काही भविष्यामध्ये अजून काही बदलेल, आता ग्रीन बिल्डिंगकडे हा ट्रेंड जातोय. तर या बदलाचा कायम तुम्ही साक्षीदार राहिलं पाहिजे, या बदलाबरोबर तुम्ही स्वतः बदललं पाहिजे. हे तंत्रज्ञान आहे, अगदी आता AI पर्यंत पोहोचलेलं आहे.
तर त्याचाही तुम्ही वापर केला पाहिजे अचूकतेसाठी, त्या कामाचा वेग येण्यासाठी, त्या बजेटमध्ये होण्यासाठी. आणि जर तुम्ही या काळानुसार नाही बदलला तर तुम्ही या स्पर्धेच्या जगात कुठेतरी फेकले जाल दुसरीकडं आणि तुमच्या कामात जे लोकं देऊ शकतात ते तुम्ही देऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या स्पर्धेत चालण्यासाठी तुम्हालाही तेवढाच वेग असणं किंवा तो ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत येस. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.